नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन आणि आज आपण महादेवांच्या मृत्युंजय मंत्राबद्दल बोलणार आहोत. महादेवांचं मृत्युंजय मंत्र हे ऋषी मार्कंड्याने लिहिलं होतं. वयाच्या 16व्या वर्षी लिहिलं होतं. तर त्यांचे मृत्यूचा योग आला होता त्या काळात. त्या योगापासून वाचण्यासाठी त्यांनी हे महामृत्युंजय मंत्र लिहिलं होतं. त्या मंत्रातून त्यांनी महादेवांना प्रसन्न केलं आणि आपल्याला जीवनदान घेतलं. तर महामृत्युंजय मंत्र जे आहे हे त्रिनेत्र महादेव यांच्या रूपाची पूजेसाठी आपण हे मंत्र बोलतो. तर ह्याच्यामध्ये अक्षरशः अर्थ आहे, अक्षर अर्थ आहे, त्याच्यात महत्त्वाचे अक्षर आहे. त्याचा अर्थ काय आपण आज बघू. तर ह्याच्यात ओम हा महत्त्वाचा आहे. हा ब्रह्मांडची ध्वनी आहे, कॉस्मिक साऊंड आहे. तर त्र्यंबकम हे त्रिनेत्र महादेवांची पूजेसाठी हा शब्द आहे. यजामही तर सबमिशन टू गॉड महादेव, आपण समर्पण करतो देवाला, त्याची पूजा करतो, त्याची याचना करतो. सुगंधिनम धूप आणि ज्ञानाचं मिश्रण हे महादेवांना आवडतं आणि त्याच्यासारखं महादेवांना आपण पूजा करावी, त्यांची याचना करावी, त्यांना सबमिट करावं स्वतःला. पुष्टीवर्धनम तर जो आपलं पालन करत आहेत, ते महादेव जसे आपले पालन करत आहेत, पालन पोषण करतात, तर त्याच्यासाठी हे नाव दिलेलं आहे. उर्वकिरम तर जशी काकडी बॉईल केल्यानंतर ती आपलं साल सोडून देते, तसं आपण आपला द्वेष, मनातली राग हे सगळं सोडून द्यावं. त्याच्या बंधनानम तर बंधनातून मुक्तता, जसं लाभ, क्रोध, अहंकार पासून मुक्तता मिळावी. मृत्युमोक्ष म्हणजे मृत्यूतून मोक्षता, म्हणजे आपण अपेक्षा करू शकतो त्यांच्याकडून. हे मानतील न मानतील ती गोष्ट वेगळी, पण अपेक्षा करू शकतो ह्याच्यातून मृत्युमोक्ष. ममृता अमृतची प्राप्तीपेक्षा माणसाने अमृताची म्हणजे प्रॉपर शेवटच्या फळाची प्राप्तीपेक्षा त्यांनी मोक्षाची प्राप्तीची अपेक्षा करावी महादेवांकडून. तर फळ तर देतीलच ते, तुम्ही जे कर्म कराल त्याप्रमाणे फळ तर मिळेलच, पण मुक्तीपेक्षा मोक्षाची अपेक्षा करावी. तर बघा ना कसं सुंदर आहे महामृत्युंजय मंत्र. तर प्रत्येकाने वाचावा. आता तर उद्या महाशिवरात्री आहे. आय होप लोक उपास ठेवतील आणि लवकर सकाळी महादेवांच्या मंदिरात जातील आणि त्यांची पूजा अर्चना करतील. हर हर महादेव.